रेश्माच्या आधी लायब्ररी उभी राहिली, तिची भव्य रचना आतल्या ज्ञानाच्या विशाल भांडाराचा दाखला आहे. तिने जर दरवाजे ढकलले आणि आत पाऊल टाकले. रेश्माचा चमकदार लाल टी शर्ट लायब्ररीच्या निःशब्द स्वरांमध्ये उभा होता, जो तिच्या दोलायमान व्यक्तिमत्वाचे प्रतिबिंब होता. तिचे काळेभोर केस परत एका व्यवस्थित पोनीटेलमध्ये ओढले गेले होते, जो उत्साह आणि अपेक्षेने चमकणारा चेहरा प्रकट करतो. स्टॅकमधून मार्गक्रमण करताना रेश्माची बोटे पुस्तकांच्या मणक्यांवरून मागे गेली, उठलेली अक्षरे आणि नक्षीदार आवरणे जाणवत होती. ती एक स्पर्शिक वाचक होती, तिला तिच्या बोटांखालील कागदाचा अनुभव आणि जुन्या पुस्तकांचा खमंग सुगंध आवडत होता. रेश्मा एका आरामशीर कोनाड्यात स्थायिक झाली. तिने एक पुस्तक काढले, ज्याची ती आतुरतेने वाट पाहत होती आणि वाचू लागली. तिचा चेहरा एकाग्रतेचे चित्र होता, तिची कपाळ तीव्रतेने फुगलेली होती. जसजसे तास उलटत गेले तसतसे रेश्मा तिच्या पुस्तकात पूर्णपणे गढून गेली, तिच्या आजूबाजूचे जग पार्श्वभूमीत लुप्त होत गेले. तिने दूरच्या देशांबद्दल, शूरवीरांचे आणि मानवी स्थितीबद्दल वाचले. ट्रिप उसासा टाकत रेश्माने पानावर बारीक बोटाने खूण करत पुस्तक बंद केले. ती तिच्या प्रिय पुस्तकाच्या पानांमधून प्रवास सुरू ठेवण्यास उत्सुक आहे. लायब्ररी तिच्या अफाट खजिन्यासह तिच्या परत येण्याची वाट पाहत आहे.